नमस्कार. आज आपण एका अशा धार्मिक भविष्यवाणीवर बोलणार आहोत, जिची कालगणना खरं सांगायचं तर खूपच गुंतागुंतीची आहे, पण तितकीच रंजक सुद्धा. हो, अगदी. आपल्याला मिळालेल्या स्रोतांनुसार 2 मोठ्या भविष्यवाण्या आहेत. एक आहे शेवटचा 1 आठवडा आणि दुसरी 2300 दिवस. आणि गंमत म्हणजे या दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी सुरू होतात. बरोबर. आणि या सगळ्याची सुरुवात एका खूप नाट्यमय घटनेने होते. जेव्हा विनाशाचा पुत्र म्हणजे या कथेतला मुख्य खलनायक पुन्हा बांधलेल्या भौतिक मंदिरात बसतो. मग नक्की काय भानगड आहे ही? हो, ही कल्पनाच खूप मोठी आहे की 2 वेगवेगळ्या भविष्यवाण्या एकाच वेळी सुरू होतात. पण ही संपूर्ण मांडणी म्हणजे ती काही महत्त्वाच्या गृहीतकांवर अवलंबून आहे. अच्छा. ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. पहिलं गृहीतक डॅनियलच्या पुस्तकातल्या एका वचनाच्या अर्थाशी संबंधित आहे. म्हणजे पारंपरिक अर्थ आठवड्याच्या मध्यभागी असा घेतला जातो, पण इथे तो आठवड्याच्या पहिल्या अर्ध्या काळात असा घेतला आहे. एक मिनिट, म्हणजे फक्त एका शब्दाचा अर्थ बदललाय. मध्यभागी ऐवजी पहिल्या अर्ध्या काळात. आणि यामुळे पूर्ण टाईमलाईन बदलते. अगदी. सगळं गणितच बदलतं. याचा नेमका परिणाम काय होतो? परिणाम असा होतो की करार मोडण्याची घटना आठवड्याच्या मध्यात नाही घडत. ती सुरुवातीलाच घडते. म्हणजे विनाशाचा पुत्र मंदिरात बसतो आणि त्याच क्षणापासून शेवटच्या आठवड्याची उलटगणती सुरू होते. अच्छा. आणि याच घटनेमुळे संतजनांचा छळ, ज्याला महासंकट असं म्हटलंय, तोही लगेचच सुरू होतो. आणि तिसरं महत्त्वाचं गृहीतक असं आहे की ही घटना घडल्यापासून बरोबर 1335 दिवसांनी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडते. आणि ती कोणती? ती म्हणजे पहिलं पुनरुत्थान. या 3 गृहीतकांवर ही संपूर्ण कालगणना उभी आहे. ठीक आहे. म्हणजे एका घटनेमुळे एकाच वेळी छळ सुरू होतो आणि पुनरुत्थानाची वेळही निश्चित होते. चला तर मग यात जरा खोलवर शिरूया. हा शेवटचा 1 आठवडा म्हणजे नेमके किती दिवस आहेत आणि त्याचा पहिला टप्पा कसा दिसतो? या विश्लेषणात शेवटचा 1 आठवडा म्हणजे 7 वर्ष. 7 वर्ष? हो, म्हणजे एकूण 2520 दिवस. 2520 दिवस? बरं. आणि याची विभागणी खूप स्पष्ट आहे. पहिला टप्पा, जो विनाशाचा पुत्र मंदिरात बसल्या क्षणी सुरू होतो, तो आहे संतजनांचा महाछळ. हा काळ आठवड्याच्या पहिल्या अर्ध्या भागाइतका म्हणजे 1260 दिवस किंवा बायबलमधील भाषेत सांगायचं तर 42 महिने चालतो. बापरे, म्हणजे 3.5 वर्ष फक्त छळ आणि संघर्ष. आणि हे कोण घडवून आणणार आहे? स्रोतांमध्ये याबद्दल काही तपशील आहे का? हो, त्यात स्पष्ट उल्लेख आहे. स्रोतामध्ये असं म्हटलंय की बॅबिलोनी पोपशाही, जी या विचारधारेनुसार एका भ्रष्ट जागतिक धार्मिक व्यवस्थेचं प्रतीक आहे, ती एका जागतिक श्वापद सरकाराचा म्हणजे एका जुलमी जागतिक सत्तेचा वापर करून हे घडवून आणेल. म्हणजे ही एक संघटित जागतिक मोहीम असेल. अगदी. पण याच काळात एक आशादायक गोष्टही घडते. 1,44,000 लोक संतजनांचं रक्षण करण्यासाठी उभे राहतात. हे जरा रंजक आहे. 1 मिनिट थांबा. जर 1,44,000 लोक संतजनांचे रक्षण करत आहेत, तर मग काही संत मारले कसे जातात? या रक्षणाचं स्वरूप नेमकं काय आहे? ते शारीरिक संरक्षण आहे की आध्यात्मिक? हा खूप चांगला प्रश्न आहे. स्रोतांनुसार हे रक्षण संपूर्णपणे शारीरिक नाहीये. अच्छा. 1,44,000 लोक हे आध्यात्मिक सत्य आणि देवाच्या आज्ञा टिकून ठेवतात. ते एक प्रकारचं आध्यात्मिक कवच पुरवतात. ते लोकांना विश्वासात टिकून राहण्यासाठी मदत करतात. पण याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येकाला शारीरिक मृत्यूपासून वाचवू शकतात. समजलं. त्यामुळे काही संत मारले जातात, पण त्यांचा विश्वास अबाधित राहतो, जे या मांडणीत जास्त महत्त्वाचं मानलं गेलंय. म्हणजे हा विश्वास टिकवण्याचा संघर्ष आहे. मग या 1260 दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर काय होतं? आपण सुरुवातीला 1335 दिवसांचा उल्लेख केला होता. त्या दिवशी कोणती धन्य घटना घडते? तो या संपूर्ण कालगणनेतील निर्णायक क्षण आहे. विनाशाचा पुत्र मंदिरात बसल्यानंतर बरोबर 1335व्या दिवशी पहिले पुनरुत्थान होते. म्हणजे 1260 दिवसांचा छळ संपल्यावर आणखी 75 दिवसांनी? हो, बरोबर. आणि ही घटना फक्त पृथ्वीवरील मेलेल्या संतजनांना पुन्हा जिवंत करण्यापुरती मर्यादित नाहीये. तिचं महत्त्व वैश्विक आहे. वैश्विक महत्त्व? हे खूपच गहन वाटतंय.
आपण पुढच्या टप्प्यावर जाण्याआधी थोडं यावर थांबूया का? या पुनरुत्थानाचा स्वर्गावर आणि देवदूतांवर काय परिणाम होतो असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे? या मांडणीनुसार या पुनरुत्थानामुळे देवाची आज्ञा आणि त्याचा न्याय किती योग्य आहे हे संपूर्ण विश्वामोर सिद्ध होतं. यामुळे देवदूतांच्या मनात देवाबद्दल असलेली कोणतीही सूक्ष्म शंका नाहीशी होते आणि त्यांची स्वतंत्र इच्छा म्हणजे फ्री विल परिपूर्ण होते. म्हणजे देवदूतांची ही एक प्रकारची परीक्षा सुरू होती असं म्हणता येईल. अगदी. आणि जेव्हा पृथ्वीवर मानवाच्या संघर्षातील देवाची नीतिमत्ता सिद्ध होते तेव्हाच स्वर्गातील वास्तविक मंदिराच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय. तुम्ही म्हणालात की या पुनरुत्थानामुळे स्वर्गातील मंदिराच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. पण छळ आणि अपवित्रीकरण तर पृथ्वीवरच्या मंदिरात झालं होतं, इस्रायलमध्ये पुन्हा बांधलेल्या मंदिरात. बरोबर. मग या दोन मंदिरांचा नेमका संबंध काय? अगदी बरोबर. हा या विश्लेषणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. स्रोतानुसार इस्रायलमध्ये जे भौतिक मंदिर पुन्हा बांधलं जाईल त्याला विनाशाचा पुत्र अपवित्र करेल. पण हा दस्तावेज स्पष्ट करतो की येशूच्या आगमनानंतर देवाचं नाव आता कोणत्याही मानवनिर्मित इमारतीत नाही. त्यामुळे हे भौतिक मंदिर आता केवळ दगडांचा ढिगारा आहे. दगडांचा ढिगारा. मग ते एवढं महत्वाचं का? ते फक्त या वैश्विक कालगणनेची सुरुवात करण्यासाठी एक चिन्ह किंवा ट्रिगर पॉइंट म्हणून वापरलं जातं. हे थोडं विरोधाभासी वाटते. एकीकडे भौतिक मंदिराला दगडांचा ढिगारा म्हटलंय, पण दुसरीकडे त्यात घडणारी एक घटना संपूर्ण वैश्विक कालगणना सुरू करते. हा विरोधाभास कसा सोडवायचा? तो विरोधाभास असा सोडवला आहे की ती इमारत किंवा घटना महत्वाची नाही. महत्वाचा आहे तो त्या घटनेला देवाच्या लोकांनी दिलेला प्रतिसाद. अच्छा. जेव्हा विनाशाचा पुत्र स्वतःला देव घोषित करतो तेव्हा संतजन त्याला नाकारतात आणि देवाच्या आज्ञा पाळतात, अगदी मृत्यू पत्करूनही. हा त्यांचा नैतिक विजय आहे. समजलं. त्यामुळे 2300 दिवसांच्या शेवटी जे शुद्धीकरण होतं ते त्या दगडी इमारतीचं नाही तर स्वर्गातील वास्तविक मंदिराचं होतं, जिथे येशू स्वतः महायाजक म्हणून विराजमान आहे. म्हणजे यातून एक खूप मोठं तत्व समोर येतंय. कोणतं? की पृथ्वीवरच्या घटना स्वर्गातल्या घटनांना दिशा देतात. अगदी. त्या दस्तऐवजात एक वाक्यच आहे, जेव्हा पृथ्वीवरील कार्य सिद्ध होते तेव्हा स्वर्गातील कार्य निश्चित होते. वा. याचा अर्थ मानवाच्या नैतिक विजयाशिवाय स्वर्गातही शुद्धीकरण शक्य नाही. पृथ्वीवरील संघर्ष हा स्वर्गीय निर्णयांचा आणि प्रक्रियेचा आधार बनतो. मानवाच्या निवडीला इतकं वैश्विक महत्त्व दिलं गेले आहे. वा. म्हणजे पृथ्वी हे एक वैश्विक नाट्यमंच आहे जिथे घेतलेल्या निर्णयांचे पडसाद संपूर्ण ब्रह्मांडावर उमटतात. ठीक आहे. तर 1335व्या दिवशी पहिल्या पुनरुत्थानानंतर आणि या वैश्विक सिद्धतेनंतर पुढे काय होतं? 2300 दिवसांची कालगणना अजून पूर्ण व्हायची आहे. पहिल्या पुनरुत्थानानंतर पुढचा 965 दिवसांचा काळ सुरू होतो. 965 दिवस? हो. या काळात पृथ्वीवर 7 पीडा पाठवल्या जातात. हा पृथ्वीवरील दुष्टांसाठी अत्यंत कठीण आणि विनाशकारी काळ असतो. आणि स्वर्गात काय सुरू असतं? त्याच काळात समांतरपणे स्वर्गात एक अत्यंत पवित्र प्रक्रिया सुरू असते, त्या वास्तविक मंदिराचं शुद्धीकरण. आणि स्रोत्यानुसार जोपर्यंत या 7 पिढ्या पृथ्वीवर संपत नाहीत आणि न्याय पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही त्या शुद्ध झालेल्या स्वर्गीय मंदिरात प्रवेश करू शकत नाही. म्हणजे पृथ्वीवर विनाश आणि स्वर्गात शुद्धीकरण एकाच वेळी. ह्या दोन गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत? त्या एकमेकांना पूरक आहेत. पृथ्वीवरील पीडा या जगाच्या पापांचा अंतिम न्याय आहेत, तर स्वर्गातील शुद्धीकरण हे त्या पापांमुळे लागलेला डाग कायमचा पुसून टाकण्याची प्रक्रिया आहे. बरं. 965 दिवसांच्या शेवटी म्हणजे शेवटचा आठवडा सुरू झाल्यापासून एकूण 2300 दिवस पूर्ण होतात आणि त्याच क्षणी स्वर्गीय मंदिराचं शुद्धीकरणही पूर्ण होतं. म्हणजे पृथ्वीवरील न्याय आणि स्वर्गातील पवित्रता एकाच वेळी स्थापित होतात. अगदी. समजलं. ही 2300 दिवसांची भविष्यवाणी इथे पूर्ण होते, पण संपूर्ण कालगणना तर 2520 दिवसांची आहे. 2300 दिवस संपल्यावर शेवटच्या 220 दिवसांत काय घडतं? कारण मंदिराचं शुद्धीकरण तर पूर्ण झालं आहे. हो. हे शेवटचे 220 दिवस पूर्णपणे पृथ्वीवरील अंतिम न्यायाच्या अंमलबजावणीसाठी आहेत. अंमलबजावणी म्हणजे स्वर्गातील शुद्धीकरण पूर्ण झाल्यावर आता पृथ्वीवरील दुष्ट शक्तींना समूळ नष्ट करण्याची वेळ येते. या 3 मुख्य आणि अंतिम घटना घडतात. त्या कोणत्या? पहिली बॅबिलोन रूपी वेश्येचा
म्हणजे त्या भ्रष्ट धार्मिक व्यवस्थेचा श्वापदाकडून म्हणजेच जागतिक सत्तेकडूनच नाश होतो. अच्छा, म्हणजे ते एकमेकांविरुद्धच उठतात. हो, ज्या सत्तेचा वापर करून छळ केला तीच सत्ता त्या धार्मिक व्यवस्थेचा नाश करते. आणि पुढे दुसरी घटना म्हणजे येशू स्वतः येतो आणि त्या श्वापदाच्या सैन्याचा म्हणजे त्या जागतिक सत्तेच्या सैन्याचा न्याय करतो. आणि तिसरी आणि शेवटची घटना म्हणजे या सगळ्यामागे असलेला मुख्य सूत्रधार. सैतान. हो, अजाझेल किंवा सैतान याला पकडून 1000 वर्षांसाठी अथांग डोहात कैद केलं जातं. आणि इथे सगळं संपतं. अगदी. सैतानाला कैद केल्यावर 2520 दिवसांची म्हणजे 70 आठवड्यांची भविष्यवाणी पूर्ण होते आणि त्यानंतर पृथ्वीवर 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्याची स्थापना होते. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास सगळी सुरुवात एका प्रतिकात्मक घटनेमुळे होते. विनाशाचा पुत्र मंदिरात बसतो आणि तिथून 2520 दिवसांची एक वैश्विक उलटगणती सुरू होते. ही कालगणना पृथ्वीवरील छळ, संत जनांचा नैतिक विजय, त्यांचं पुनरुत्थान, जगावर येणाऱ्या पीडा आणि शेवटी स्वर्गातील मंदिराचं शुद्धीकरण या सगळ्याला एका धाग्यात होते. बरोबर. पृथ्वीवर जे घडतं त्याचा थेट आणि निर्णायक परिणाम स्वर्गात दिसतो. अगदी बरोबर. ही एक अशी चौकट आहे जिथे पृथ्वीवरील घटनांचे स्वर्गात परिणाम दिसून येतात आणि स्वर्गातील निर्णयांची अंमलबजावणी पृथ्वीवर होते. याचा शेवट अंतिम न्यायाने आणि एका नवीन युगाच्या स्थापनेने होतो. आणि या सगळ्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की प्रतिकात्मक भौतिक मंदिर आणि वास्तविक स्वर्गीय मंदिर यांतील फरक समजून घेणं. पृथ्वीवरचं मंदिर केवळ एक चिन्ह आहे. खरी शुद्धीकरण आणि खरी पवित्रता स्वर्गात आहे, जिथे देव आणि नीतिमत्ता वास करते. म्हटलं आहे की या सर्व घटनांनंतरही काही जीवांच्या, जसं की स्वर्गात गेलेल्या चोराच्या किंवा 1000 वर्षांच्या राज्यातील लोकांच्या, त्यांच्या स्वतंत्र इच्छेची परीक्षा होणं बाकी आहे. हो, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यातून एक प्रश्न निर्माण होतो. जर मुख्य वैश्विक संघर्ष संपला असेल, सैतानाला कैद केलं असेल आणि नीतिमान जीवांना परिपूर्ण केलं गेलं असेल, तर भविष्यात होणाऱ्या या स्वतंत्र इच्छेच्या अंतिम परीक्षेचा नेमका हेतू काय असेल?